afternoon to everyone present here. First, I would like to begin with a small introduction of mine. I, Pooja Umbre, and I am currently pursuing a BTech degree in computer engineering, and I am also a member of Prabodhan Vichar Manch and Yuva Manch, which is also known for creating the best version of yourselves, and you can develop your personality at the best. So I hope you all know the purpose of our gathering. We are here to gain knowledge and get guidance from our respected guests, which will lead us to our great future. And I would also like to thank our team member who work hard for this program and gave their best outcomes so that you all can get the best knowledge and at the time when you need it, not when the time is gone and you cannot do anything. And a special thanks to the mastermind behind our event and the most hardworking person of our team, Sir Vinod Sontake. And I hope you all give your attention and time to this precious event as a token of appreciation for this happening event. Thank you. Jai Savidhan. Thank you, Pooja. यांची टीम बघून मलाही असं वाटलं की मीही आज तरुण झाल्यासारखं मला वाटलं जेव्हा ही संपूर्ण प्रबोधन विचार मंच आणि युवा मंचची टीम जेव्हा स्टेजवर आली तेव्हा मलाही असं वाटलं की मीही काहीतरी करू शकते. धन्यवाद पूजा. ज्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन झालेले आहे तो क्षण येऊन ठेपला आहे. ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्व उत्सुक आहात, सर्वांचे कान आसुसलेले आहेत असे माननीय राज गायकवाड सर, आपण आजच्या या तरुण युवा पिढीला काय सांगू इच्छिता? सर, आपल्याला विनंती आहे की आपण आजच्या या युवा पिढीला मार्गदर्शन करावे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्या मानवतावादी संत गुरु महामानवांना विनम्र अभिवादन करतो. प्रबोधन विद्यार्थी आणि युवा मंचच्या माध्यमातून आज आपल्या सगळ्यांसाठी येथे एक उत्तम अशा मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, या मंचचे अध्यक्ष आमचे मित्र विनोद सोंटकेजी, ज्यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना या ठिकाणी होणार आहे, ते सन्माननीय थूल सर, त्याचप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करायला आपल्यामध्ये उपस्थित असलेले सन्माननीय गायकवाड सर, मंचावर सर्व उपस्थित असणारी मान्यवर मंडळी आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, एक उत्तम असं मोटिवेशन आपल्या भविष्यात कामी येईल असं उत्तम मोटिवेशन या ठिकाणाहून आपण घेऊन जाल यामध्ये मला ते मात्र शंका वाटत नाही. अतिशय श्रमानं सोनटक्के सरांनी वरोरा शहरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्यांना अनेक अनेक शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन, त्यांच्या टीमचं अभिनंदन. मित्रो, यावेळेस दुसऱ्यांनी बोलण्याचा काही प्रसंग नाही, त्यामुळं फक्त उद्घाटन झालं असं संबोधित करून माझं भाषण मी संपवेन. फक्त एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की आपल्या सगळ्यांच्या पुढे जो जिवंत आदर्श तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आहे. उत्तुंग मोटिवेशन ज्याला आपण म्हणतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. की आपण ज्या म्हणतो की ज्यांच्या पिढ्यांना शाळेमध्ये प्रवेश दिलेला नव्हता, शाळेत येऊ दिलेलं नव्हतं, स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्राथमिक शिक्षण वर्गाच्या बाहेर बसून झालं, पण अतिशय जिद्दीनं, आपल्या चिकाटीनं, आपल्या मेहनतीनं त्यांनी ज्ञानाच्या सर्व कक्षा ओलांडल्या, ज्ञानाची क्षितिजं पार केली आणि जगाच्या पाठीवर त्यांनी आपल्या ज्ञानाचा झेंडा ज्याला म्हणतो तो झेंडा फडकवलेला आहे. या देशाचं संविधान त्यांनी निर्माण केलं आणि जगातलं आदर्श संविधान ते ठरलेलं आहे. 18 तास आपल्या विद्यार्थी दशेमध्ये त्यांचा अभ्यास केलेला आपण वाचलेला आहे. केवळ एक ब्रेड म्हणजे एक पाव आणि ग्लासभर पाणी यावर त्यांनी अख्खं आयुष्य काढलेलं आहे.
पहिल्या महायुद्धाच्या वेळेस गायकवाड महाराजांनी त्यांना शिष्यवृत्तीनं विदेशामध्ये पाठवलं आणि युद्ध सुरुवात झाल्याच्या नंतर रुपयाचा भाव घसरला आणि त्यामुळं बाबासाहेबांना दिलेल्या स्कॉलरशिपची रक्कम तिथे कमी पडली. अवस्था अशी होती की वापस यावं लागेल. आता दुसरा कोणी असता तर पैसा पुरत नाही म्हणून वापस आला असता, पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पैशातला जो DA म्हणतो आपण, डिअरनेस अलाउन्स, तो सगळासुद्धा पैसा आपला अभ्यासावर खर्च केला आणि तो खर्च करून म्हणूनच बाबासाहेबांना पाव आणि पाणी यावर दिवस काढावा लागला. एवढं उत्तम मोटिवेशन आपल्याला आयुष्यात मिळू शकणार नाही, ते आपल्या पुढे आहे. आपण आयुष्यात पुढे जाताना उत्तम जीवनचरित्र वाचली पाहिजेत, त्यांचा मागोवा घेतला पाहिजे. बाबासाहेबांचं आपल्यापुढे चरित्र आहे, व्हॉल्टेअरसारखं चरित्र आहे ज्यांनी स्वतःच्या धर्माच्या सत्तेला आव्हान दिलं. हिटलरसारख्याचंही चरित्र आहे, जगात खलनायक झाला तर हिटलरसारखा, म्हणजे वाईट माणूससुद्धा कसा असू शकतो याचंही आपल्याला त्याच्या चरित्रामध्ये वाचायला मिळतं. मार्क्ससारखा माणूस आज जगाच्या वैचारिक विभागणीची सीमारेषा मार्क्स आहे. एकतर जग मार्क्सवादी आहे किंवा मार्क्सवादी नाही आहे, एवढी जगाची सीमारेषा मार्क्सनं पाडून दिलेली आहे. अशा उत्तुंग व्यक्तिमत्वांचं वाचन आपण केलं पाहिजे. आणि फक्त एवढं म्हणेन की हे करत असताना आपण विद्यार्थी म्हणून इथे बसलात, काही लोक आपसात बोलत आहेत, मला वाटतं आवाज फिरत असेल म्हणून कदाचित कॉन्सन्ट्रेशन येत नाही, तर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लावून ऐकण्याचा प्रयत्न करा. आणि ते करताना आपलं माइंड जे आहे ना, ब्रेन जे आहे थोडंसं साफ करावं लागतं, मोकळं करावं लागतं. ते मोकळं केल्याशिवाय आपल्याला नवीन विचार त्या ठिकाणी येत नाही. 2 विद्यार्थी एका गुरुकडे तबला शिकायला गेले. गुरुन त्याला विचारलं पहिल्याला की बाबा तुला काही वाजवता येतं का? तर गुरु त्याला तो विद्यार्थी गुरुला म्हणतो की हो मला थोडं वाजवता येतं. तर गुरु त्याला म्हणाला की ठीक आहे, तू 2 महिन्यामध्ये तबला शिकून जाशील. दुसरा विद्यार्थी त्याच्याकडे आला, गुरुने त्यालाही विचारलं की तुला काही वाजवता येते का? तर गुरुला तो म्हणाले की नाही सर मला काही वाजवता येत नाही. गुरु त्याला म्हणाले की तू 1 महिन्यामध्ये तबला शिकून जाशील. मग ते दुसरा विद्यार्थी म्हणाले की मला तर थोडं वाजवता येते, मला 2 महिने लागतील आणि याला काहीच येत नाही, हा 1 महिन्यात कसं शिकेल? तर ते म्हणाला की तू आतापर्यंत जे शिकलेलं आहेस का नाही, ते जे चुकीचं शिकलं आहेस ते विसरायसाठी तुला 1 महिना लागणार आहे आणि त्याच्यामुळं पुढच्या 1 महिन्यात तूही शिकणार आहेस. त्याच्याने तात्पर्य आहे की आपल्या डोक्यात जे काही आपण ग्रहण केलेलं असते, आत्तापर्यंत शिकलेलं असेल, मी ते चुकीचं आहे असं म्हणत नाही, ते थोडंसं मोकळं केल्याशिवाय एखाद्या पेनड्राईव्हमध्ये मटेरियल टाकायचं, आपल्या मोबाईलमध्ये डाटा फिट करायचा तर जुना अनावश्यक डाटा डिलीट करावा लागतो आणि मग स्पेस करून द्यावी लागते, नवीन डाटा एंटर होतो. तसंच थूल सरांचं, गायकवाड सरांचं जे मार्गदर्शन आपल्याला होणार आहे, तर पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी आपल्या डोक्यातला काही डाटा डिलीट करून त्या ठिकाणी नवीन डाटा एंट्री करायला जागा बनवून द्या, एवढी विनंती करतो. एक उत्तम कार्यक्रम या ठिकाणी सरांनी आयोजित केला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो परत एकदा. आणि या कार्यक्रमाचं रितसर उद्घाटन झालं असं घोषित करतो, जाहीर करतो आणि आपलं मनोगत संपवतो. धन्यवाद. माझे त्रिवार अभिवादन. आज प्रबोधन युवा विचार मंच व युवा मंच यांनी आयोजित केलेल्या या अतिशय उत्कृष्ट आणि महत्त्वपूर्ण या कार्यक्रमास मला बोलवले, त्याबद्दल सर्वप्रथम तर मी त्यांचे आधीच आभार मानतो आणि त्यांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदनही करतो की त्यांनी इतका छान कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष व संयोजक माननीय विनोदभाऊ सोनटक्के आणि आपण सर्व, आपणा सर्वांना माझा एकदा सप्रेम जय भीम. आज या ठिकाणी व्यवसाय, व्यापार, उद्योग, शिक्षण अशा विविध विषयावर विनोदभाऊंनी एक कार्यक्रम आयोजित केला. ही सर्वप्रथम तर अतिशय वाखाणण्याजोगी आणि अभिमानाची बाब आहे, कारण की हा विषय घेऊन खूप कमी लोक कार्यक्रम ऑर्गनाईज करत असतात. वरोरेसारख्या शहरामध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केला गेला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि आभार. आपण इंटरॅक्शन घेऊ थोड्या प्रमाणात, ठीक आहे?
सर्वांना शिक्षण घ्यायचं आहे, हात वर करा. हो की नाही? सर्वांना शिक्षण घ्यायचे आहे ना? बरं. अच्छा, शिक्षण घेऊन काय व्हायचं आहे सगळ्यांनी डिसाईड केलंय? केलंय ना? अच्छा, ते करून काय करणार आहात? आपण कशासाठी एखादी गोष्ट डिसाईड करत असतो? काहीतरी बनायसाठी, बरोबर? अच्छा, काहीतरी बनून अजून काय करतो? पैसा कमवतो की नाही? बरोबर ना? मग आता पैसा कमवायसाठी शिक्षणही त्या पद्धतीचं पाहिजे ना? अच्छा, कोण कोण आहे की ज्याला शिक्षण घेऊन पैसाच कमवायचा नाही? हात वर करा. कोण कोण आहे की ज्यांना शिक्षण तर घ्यायचं आहे, शिकायचं तर आहे, पण पैसाच कमवायचा नाही? असा बाबा कोण आहे? माता कोण आहे? आहे का कोणी? नाही. आपलं अल्टिमेट गोल काय असतं? चांगलं शिक्षण घ्यायचं, आपल्या पायावर उभं व्हायचं आणि काय करायचं? कमवायचा की नाही कमवायचा? आहे ना? हां. मग आता आपलं अल्टिमेट गोल तर ते आहेच, पण त्यासाठी आपण काय प्रयत्न करायला पाहिजे? मला एक सांगा, हॅलो, मी आता ते प्रश्न विचारणार आहे ना, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आपल्याकडे आपल्याजवळ असणारी सगळ्यात चांगली वस्तू कोणती आहे? कोण उत्तर देईल? सांगा. हात वर करा, हात वर. आपल्याकडे काय आहे? हां, आवाज काय आहे? ब्रेन. ब्रेन काय आहे? बुद्धिमत्ता आहे ना? कुठे आहे ती? दोन कानाच्या मधात आहे. कुठे आहे? हा एक कान, हा एक कान, या दोन कानाच्या मधात आहे ना? अच्छा, सर्वसाधारणपणे प्रत्येक माणूस आपल्या कोणत्या साईडचा ब्रेनचा वापर करतो? सांगा. लेफ्ट ब्रेन. व्हेरी गुड. क्लॅप, टाळ्या वाजवा. आपण जास्तीत जास्त काय करतो? लेफ्ट ब्रेनचा वापर करतो. म्हणून आपण काय करतो? उजव्या हाताने लिहितो. आणि जो लेफ्टी असतो तो काय करतो? तो आपल्या राईट ब्रेनचा वापर करतो. काय करतो? म्हणून लेफ्टी लोक जास्त हुशार असतात. कोण कोण आहेत? हात वर करा. आहेत आहेत, ते अधिक हुशार असतात. लेफ्टी लोक हे आपल्या दोन्ही ब्रेनचा वापर करीत असतात, माहीत आहे का? मग आजपासून तुम्ही सुद्धा जे रायटी आहेत ना, ते पण दोन्ही ब्रेनचा वापर करा. काय म्हटलं मी? कसे कराल? 3 इडियट पाहिला का? 3 इडियट. त्यामध्ये प्रोफेसर काय करतो? कोणाच्या स्वप्नात येते का आपण अभ्यास करत आहोत म्हणून? नाही. बरोबर ना? मग त्याचा अर्थ असा आहे, आपल्या स्वप्नामध्ये अशाच गोष्टी येतात की ज्याचा आपण कधीच विचार करत, ज्या होऊच शकत नाही. बरोबर आहे? मी अभ्यास करत आहे, स्वप्नात केव्हा येईल? जेव्हा आपण त्या माइंडमध्ये राहू, आपल्या सबकॉन्शियस माइंडला काय करू? इन्स्ट्रक्शन्स देत राहू. काय करू? इन्स्ट्रक्शन्स देत राहू आपल्या सबकॉन्शियस माइंडला. तेव्हा कुठं आपला अभ्यास कसा होईल? चांगला अभ्यास राहील ना? अरे तुम्ही अभ्यास नाही केला तर पैसा कसा कमवाल? बरोबर ना? मग आताचं जे शिक्षण आहे ते आपल्यासाठी परिपूर्ण आहे का? हो की नाही? तेवढं सांगा. काही अंशी परिपूर्ण आहे, काही अंशी परिपूर्ण नाही असं आपल्याला म्हणता येईल. कारण की आपली शैक्षणिक जी पद्धती आहे
ती तुम्हाला एक चांगला स्टुडियस बनवू शकतो, पण जीवनाचे धक्के खाण्यासाठी, जीवनाचा संघर्ष करण्यासाठी आणि जीवनामध्ये चांगलं बनण्यासाठी ते शिक्षण अपुरं आहे असं आम्हाला वाटतं. कारण की उद्या चालून तुम्ही मोठे व्हाल तर तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी आणि तुम्हाला चांगलं बनवून पैसा कमवण्यासाठी बुद्धिमत्तेसोबतच शिक्षणासोबतच अजून काय काय आवश्यक आहे ते मी सांगणार आहे आज. तुम्हाला फक्त पुस्तकी शिक्षण घेऊन चालणार नाही, तुम्हाला फक्त पुस्तकी शिक्षण घेऊन चालणार नाही, तर त्यासोबतच तुम्हाला प्रोफेशनल स्किल डेव्हलपमेंटचं सुद्धा शिक्षण घ्यावं लागेल. फॉर एक्झाम्पल, शिक्षण तर घेतच आहात, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करावं लागतो, एक ॲडिशनल कोर्स करावा लागतो. वेगळे वेगळे लँग्वेजेस शिकलं तरी तुमच्या शिक्षणात भर पडते, आणि वेगवेगळे कोर्सेस शिकले शिक्षणाव्यतिरिक्त तर तुमच्या ज्ञानात भर पडते, अनुभवात भर पडते, आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये चांगला पैसा कमवण्यासाठी ते खूप कामात येतं. मग आता शिक्षण विविध प्रकारचं असतं. पुस्तकी शिक्षणाव्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण असतं, आहे ना. स्किल डेव्हलपमेंट करू शकता, ट्रेनिंग घेऊ शकता एखाद्या विषयामध्ये, एखादी लँग्वेज चांगल्या पद्धतीने फॉरेन लँग्वेज शिकू शकता. आत्ताच मुलीने एका इंग्लिशमधून अतिशय सुंदर भाषण केलं, पण त्या व्यतिरिक्तही अतिशय वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेजेस आपल्याला फ्रीमध्ये शिकवल्या जातात शासनातर्फे. माहीत आहे का? माहीत आहे? माहीत आहे तर चांगली गोष्ट आहे, नाही तर शिकवल्या जातात हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे प्रोफेशनल कोर्सेससुद्धा आपल्याला शिकवले जातात. म्हणजे तुम्हाला फक्त पुस्तकी शिक्षण आवश्यक नाही आहे आज जगाच्या धकाधकीमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी. त्या व्यतिरिक्त विविध प्रकारचं शिक्षण तुम्हाला घेणं, कौशल्य आत्मसात करणं, इनोव्हेटिव्ह आयडियाज क्रिएट करणं, आहे ना, या गोष्टीसुद्धा शिकायच्या असतात. आणि मग आधी काय होतो, समोर चाललं जातो, आहे ना. आता कोणी इथे JEE नीटची याला प्रिपरेशन करत असेल, किती लोक करत आहे हात वर करा. JEE नीट 1 2 3 4 5. अच्छा, एवढ्या लोकांना इंजिनियर आणि डॉक्टर बनायचं आहे, बरोबर. उरलेल्या लोकांना काय बनायचं आहे ना. डिसाइडेड आहे? डिसाइडेड आहे का? व्हेरी गुड. पण डिसाइडेड नसेल तर आत्ताच डिसाईड करा. इथे प्लेनमध्ये आर्ट, कॉमर्स, सायन्सचे किती विद्यार्थी आहेत हात वर करा. 11वी 12वी जे प्लेन करतायत. अच्छा, कमी विद्यार्थी. 8वी 9वीचे किती विद्यार्थी आहेत? बरं. 10वीचे किती विद्यार्थी आहेत? गुड. 8वी 9वी 10वीचे जास्त विद्यार्थी. 11वीचे किती आहेत? आणि 12वीचे? 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी डिसाईड केलं आहे की त्यांना काय करायचं आहे. डिसाईड केलं का? व्हेरी गुड. त्या पद्धतीने तुम्ही मार्गक्रमण करीत आहात असं तुम्हाला वाटतं का? हो की नाही? व्हेरी गुड. असं असेल तर अतिशय उत्तम. 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांनी डिसाईड केलं आहे का काय बनायचं आहे? अरे वा, खूपच हुशार आहात. ज्याला आपण म्हणतो लई हुशार आहे ना. बरं, मग त्या पद्धतीनं मार्गक्रमण करीतात का? आपल्याला समोर जाऊन काय करायचं आहे त्याची माहिती घेतली आहे का? कशावरून घेतली? मोबाईलवरून. गुड गुड. वरोऱ्याचे पोरं लईच हुशार आहेत, है ना. हां, तर ते आतापासून डिसाईड करा मित्रांनो की आपल्याला करायचं काय आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा असतो की आपण शिक्षण घेत जातो पण आपल्यालाच माहीत नसतं की आपल्याला करायचं काय आहे. हे जर तुम्ही आज आणि या क्षणी डिसाईड केलं, आत्तापासून डिसाईड केलं, तर तुमचं जीवन अतिशय सुंदर आणि सुखकर असं होईल आणि तुम्हाला खूप जास्त स्ट्रगल करावं लागणार नाही. मी आज जे सांगतोय की तुम्हाला वेगळं पण असं शिक्षण घ्यावं लागतं ते पण अतिशय आवश्यक आहे. ते असल्याशिवाय तुम्ही समोर जाऊच शकत नाही.
म्हणजे जसं आपण म्हणतो की इंजिनिअरिंग केलेल्यांना जावा, C++, वेगवेगळे कोर्सेस करावे लागतात. जे MBBS करतायत त्यांना पण वेगवेगळे PG डिग्रीज, डिप्लोमाज हे वेगवेगळे करावे लागतात. तेव्हा कुठं काय होते, आपण एखाद्या ठिकाणी स्थिर स्थावर होत असतो. शिक्षणानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो प्रोफेशनल्सचा. म्हणजे आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आता प्रोफेशनल्स आहेत. माहीत आहे का? फ्रीलान्सर कन्सेप्ट ऐकला आहे? किती लोकांनी हा ऐकला? हात वर करा. गुड, 2-4 लोक आहेत. काय करतं फ्रीलान्सर? एखाद्या विशिष्ट पद्धतीचं शिक्षण घेतं आणि सगळीकडे काम करतं. म्हणजे ते काय करतो? स्वतःचा मालिक असतो. स्वतःचा काय असतो? ऑनर असतो. तो कोणत्याही कंपनीत किंवा ऑर्गनायझेशनला बांधील नसतो. तर असे वेगवेगळे फ्रीलान्सर कोर्सेस आहेत. आपल्याला आपले प्रोफेशनल कोर्सेस म्हणून वकील माहीत आहेत, CA माहीत आहे, डॉक्टर्स माहीत आहे, इंजिनियर्स माहीत आहेत, है ना? पण छोटे छोटे पण असे भरपूर प्रोफेशनल्स असतात की ज्यावरून तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकता, है ना? मग आता हे प्रोफेशनल्स बनण्यासाठी काय करावं लागते माहीत आहे का? तर आपल्याला ज्या पद्धतीची आवड आहे त्या आवडीचं क्षेत्र निवडायचं आणि त्याचा प्रोफेशनल व्हायचा, जेणेकरून आपल्याला समोरचं जे आपलं क्षेत्र आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला हाताळता येईल आणि त्यामध्ये आपण पुढं अजून चालले जाऊ, है ना? त्यानंतर अतिशय महत्त्वाचा, प्रोफेशनल्स खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्या देशामध्ये, फक्त 4-5 नाही आहे. एक छोट्या गोष्टीवरून सुद्धा प्रोफेशनल्स असतं. म्हणजे तुमच्यामध्ये जर चांगली बोलण्याची स्किल असेल, काय म्हणतोय मी, तुमच्यामध्ये चांगली बोलण्याची स्किल असेल तर तुम्ही व्याख्यानं देऊन पैसे पण कमवू शकता. का लक्षात? मी नाही घेतले पण पैसे, आहे ना? बरोबर आहे. तुमच्यामध्ये चांगला लेखक असेल तर कंटेंट रायटर यूट्यूबवर होऊ शकता, माहीत आहे ना? कंटेंट रायटर. त्यानंतर वेगवेगळे असे प्रोफेशन्स आहे जे आपण फ्रीलान्सर म्हणूनही काम करतो, जे मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं आहे. यानंतर अजून एक क्षेत्र आहे उद्योगाचं. उद्योग क्षेत्र ज्याला आपण म्हणतो व्यवसाय क्षेत्र, बिझनेस, ज्यावर आम्ही काम करत आहोत सध्याच्या परिस्थितीत ब्ल्यू डायमंड एंटरप्रेन्योर्स क्लबतर्फे. म्हणजे बिझनेस म्हणजे काय? जर असं नाही की भैया वो पढ़ा नहीं तो बिझनेस करेगा, असं नाही आहे. बिझनेस करायसाठी सुद्धा तुम्हाला चांगलं शिकावं लागतं, चांगलं ट्रेनिंग घ्यावं लागतं, चांगला एक्सपिरियन्स करावा लागतो. तुम्ही एखाद्या दुकानामध्ये पाहिलं आहे का? सिंधी मारवाडीचं दुकान पाहिलं का? त्याच्या गल्ल्यावर लहानसा मुलगा बसून असतो, माहीत आहे? काय करतो तो? शिकत असतो. तो काय करत असतो? तो आपल्या वाडवडिलांचा बिझनेस शिकत असतो आणि त्याच्यासाठी ते शिक्षण अतिशय आवश्यक असतं, तो एक्सपिरियन्स अतिशय आवश्यक असतो. हे सुद्धा आपण करू शकतो, आहे ना? पण त्यासाठी काय करावं लागेल? आधी आपल्याला चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यावं लागेल आणि शिक्षण घेतलं तर उद्योगासाठीचं लागणारं प्रशिक्षण प्लस अनुभव आपण जर घेतला तर आपण एक चांगल्या पद्धतीचा बिझनेस पण उभा करू शकतो. आणि हेच काम आम्ही ब्ल्यू डायमंड एंटरप्रेन्योर्स क्लबतर्फे करतो, जे युवकांना इकडे आकर्षित करतात आणि त्यांना अधिकाधिक उद्योग केले पाहिजे म्हणून त्यांना प्रोत्साहित करत असतात. आणि हे सगळं झालं की मित्रांनो आपल्याजवळ काय येतो? सुरुवातीला सांगितलं होतं मी, काय येतो? पैसा येतो ना? पैसा येतो की नाही, आहे ना? आपल्या आजूबाजूला सगळेच लोक पैसा कमवतात, बरोबर आहे? पण नोकरीवाला माणूस जो असतो तो पण पैसा कमवतो, बिझनेसमॅन जो असतो तो पण पैसा कमवतो, व्यावसायिक असतो तो पण पैसा कमवतो, सगळेच मध्यमवर्गीयमध्ये येत असतात, बरोबर आहे? असा कोणता नोकरीवाला पाहिला का जो अतिशय श्रीमंत आहे? हो की नाही? पाहिला आहे? व्हेरी गुड. फक्त IAS, IPS, UPSC, MPSC मधून सिलेक्ट होणारे श्रीमंत होऊ शकतात, आहे ना? मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? तर तो पैसा आपल्याला टिकवता पण आला पाहिजे. आपण नॉर्मली विचार करत असतो सगळेजण पैशासाठी काम करतात, बरोबर?
तुम्ही तुमच्या उदरनिर्वाहासाठी काम करता ना. पैशासाठी काम करण्यापेक्षा पैशाने तुमच्यासाठी काम केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. काय म्हणतो मी? तुम्ही पैशासाठी काम करण्यापेक्षा पैशाने तुमच्यासाठी काम केलं पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे पैसा स्वतः पैसा बनवतो, तुम्ही पैसा नाही बनवला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करावा लागतो, चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्यावं लागतं. आणि आपल्या दोन कानाच्या मधात जी बुद्धी आहे ती अतिशय शक्तिशाली आहे. त्याच्यापेक्षा शक्तिशाली दुसरं कोणतंच नाही. राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन. आणि थोडासा जरी तुम्ही त्याच्यावर भर दिला तर तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने चांगल्या विचारांनी एक माणूस पूर्णपणे माणूस बनू शकता, चांगला उद्योजक बनू शकता, चांगला प्रोफेशनल बनू शकता, चांगला विद्वान बनू शकता. आणि हे सगळं तुम्हाला तुमच्याच भरोशावर करायचं आहे. आणि मला आशा आहे की तुम्ही सगळे हे चांगल्या पद्धतीने कराल. विनोद भाऊ तुमच्यामध्ये ते विचार रुजवतील. आणि इथे आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली आणि बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर हमारे समस्त महापुरुष, उनको मैं नमन करता हूँ. मंच पर आसीन सभी गणमान्य जन, खासकर विनोद सोनटक्के और उनका पूरा टीम जिन्होंने इतना बढ़िया कार्यक्रम आयोजित किया. और हम लोग भी सामाजिक काम करते रहते हैं तो हमें इस बात का एहसास है कि इतना बड़ा कार्यक्रम करने के लिए कितना मेहनत करना पड़ता है, तभी जाके इतने लोग इतने बड़ी संख्या में आ पाते हैं. तो उनका पूरा टीम को मैं अभिनंदन करता हूँ और सबसे गुजारिश करता हूँ कि सभी लोग विनोद सोनटक्के और उनका टीम के लिए जोरदार ताली बजाकर स्वागत करेंगे. साथियों, आज का जो विषय है कि व्यवसाय, नौकरी और पैसा, तो यहाँ जो तीनों चीज़ें हैं ये बहुत ही इम्पोर्टेंट चीज़ें हैं. अभी हम लोग चाहेंगे कि हम लोग ये बातचीत के माध्यम से इंटरेक्टिव सेशन के तरीके से हम आपसे बातचीत करें तो वह ज़्यादा उपयुक्त होगा. तो मैं यहाँ हमारे कुछ साथी से पूछना चाहूँगा कि खासकर यहाँ जो बच्चे लोग हैं तो क्या उन्होंने यहाँ तय किया है कि वह आगे जीवन में क्या करना चाहते हैं. तो कुछ लोग बारी बारी से अपना बात बताएंगे कि वे जीवन में क्या करना चाहते हैं और जो पढ़ाई कर रहे हैं वो क्यों कर रहे हैं और आगे क्यों पढ़ना चाह रहे हैं और पढ़ के उनको जीवन में क्या करना है. माइक थोड़ा बच्चों को दे देंगे, एक एक बच्चा करके, कुछ बच्चों के पास दे देंगे, एक एक बच्चा करके कुछ बोलेंगे. जो भी बोलना है किसी को भी दे दीजिए. बच्चा हम क्या है, कहाँ से आए हो और आपको आगे क्या पढ़ रहे हो और आगे आपको क्या करना है जीवन में. सर, मेरा नाम मंगेशकर है. मैं वडोदरा की रहती हूँ. मैं 10th स्टैंडर्ड में हूँ और मुझे आगे बढ़कर एक सर्जन बनना है. क्या बनना बोले? सर्जन. गुड, वेरी गुड. तो कम से कम जैसे हमारा ये जो बेटी है उन्होंने बताया है कि उनका लक्ष्य निश्चित है कि उन्हें डॉक्टर बनना है. तो डॉक्टर क्यों बनना चाहते हो? डॉक्टर ही क्यों बनने का प्रयास किया और इंजीनियर क्यों नहीं, या और दूसरा कुछ नहीं, या पॉलिटिक्स में क्यों नहीं, या व्यवसाय क्यों नहीं? तो आप जो डॉक्टर ही बनना चाहते हो वह क्यों बनना चाहते हो? क्योंकि सर साइंस मेरा फेवरेट सब्जेक्ट है और मैथ्स मुझे बिल्कुल नहीं आता, इसलिए मैंने चूज किया कि साइंस मेरे लिए अच्छा होगा फ्यूचर में. तो आप डॉक्टर बन के क्या लोगों का जीवन अच्छा नहीं करना चाहते, उनका इलाज नहीं करना चाहते, उनके जीवन को खुश नहीं करना चाहते हैं, उनका बीमारी दूर करना है ना, है ना? तो अगर हम डॉक्टर बन रहे हैं तो हमारे जीवन का मूल उद्देश्य होना चाहिए कि हम हमारे जो भी पेशेंट है उनका बढ़िया से बढ़िया इलाज करें और उनका जीवन को खुशहाल बनाएं. तो तभी हम एक अच्छे डॉक्टर बन पाएंगे. तो अगर हम डॉक्टर बन रहे हैं
तो जीवन में हमारा यही लक्ष्य होना चाहिए कि हम हमारे पास जो भी पेशेंट आए तो उसको बीमारी को ठीक करें और जीवन को अच्छा करें। तो यहाँ हम अगर मोटो रखेंगे तो हम एक अच्छा इंसान भी बन पाएंगे। डॉक्टर तो बहुत सारे लोग हैं, लेकिन डॉक्टर के साथ साथ जब आपके जीवन में अगर सिर्फ एक ही लक्ष्य रहेगा कि पैसे कमाना और पेशेंट को ठीक नहीं करना है, तो फिर हम लोग एक अच्छा इंसान और अच्छे डॉक्टर नहीं बन पाएंगे। तो ज़रूरी है कि हम अच्छा डॉक्टर बनने के लिए एक उनके जो भी पेशेंट है उनको ठीक ठाक करें, ऐसा मेरा सोचना है। धन्यवाद। और नेक्स्ट और कोई बच्चे आगे कुछ बताइए जिनको, और कुछ बच्चों को दो इधर बीच में से। बीएससी में क्या क्या सब्जेक्ट हैं? फिजिक्स मैथ। तो बीएससी के बाद आगे क्या करने का विचार है? नहीं, कुछ तो करना है, यानी आगे क्या करना है? यानी आपको लेक्चरर बनना है, यूपीएससी करना है, स्टाफ सिलेक्शन का एग्ज़ाम है, एमपीएससी है, बहुत सारा चीज़ें हैं। तो आपका कुछ तो टारगेट होना चाहिए जीवन में आगे बढ़ने के लिए। तो आपका क्या टारगेट है? उतना सोचा नहीं है जरूर। तो अगर हम लोग को जीवन में अगर आगे बढ़ना है तो जब तक कि हम लोग लक्ष्य निर्धारित नहीं करेंगे तो हम वो लक्ष्य को पा नहीं सकते हैं। तो जब तक हमारे पास टारगेट नहीं रहेगा कि यार ये मुझे करना है, तो हम लोग वो उसके लिए मेहनत नहीं करेंगे। अगर समझो हमने ग्रेजुएशन कर लिया, ग्रेजुएशन के बाद अगर मुझे लगा कि भैया मुझे लेक्चरर बनना है तो मैं एमएससी करेंगे, एमएससी के बाद नेट का एग्ज़ाम देंगे, सेट का एग्ज़ाम देंगे, लेक्चरर बन सकते हैं, एमपीएससी का एग्ज़ाम दे सकते हैं, यूपीएससी का दे सकते हैं, आईएएस बन सकते हैं, आईपीएस बन सकते हैं। तो कुछ भी हमारे जीवन में अगर हमें बनना है तो सबसे पहला ज़रूरी है कि हमको वह करने की इच्छा निर्माण करना अपने मन में। अगर हमारे मन में वहाँ कुछ पाने का इच्छा ही नहीं है तो हम जीवन में कुछ नहीं कर पाएंगे। तो ज़रूरी कि हम पहले जो भी कर रहे हैं तो एटलीस्ट एक इच्छा निर्माण करें कि भैया मुझे डॉक्टर बनना है। जैसे भी लड़की ने बताया है कि मुझे डॉक्टर बनना है, तो किसी को लेक्चरर बनना है, किसी को मुख्यमंत्री बनना है, प्रधानमंत्री बनना है। तो हम लोग हमारे देश में कुछ भी बनने का सपना देख सकते हैं, और जो सपना देखते हैं उसी के सपने पूरे होते हैं। जो सपना नहीं देखते हैं उसके सपने पूरे नहीं होते हैं। तो आप जो लोग हैं सपने देखना सीखिए। अगर सपने नहीं देखेंगे, बड़े सपने नहीं देखेंगे, तो हमारे सपने पूरे नहीं होंगे। थैंक यू। और कुछ जो बच्चे हैं आगे कुछ बोलना चाहेंगे? क्या करना उन्हें यह बताना है कि उनका नाम क्या है, कहाँ से आए हैं, नाम क्या है, कहाँ से आए हैं, क्या पढ़ रहे हैं और आगे जीवन में क्या करना है। मेरा नाम विक्रम आर्य है और मैं किन्नौर से हूँ और अभी मैं विद्यार्थी सहायक समिति बड़ोरा यहाँ मेरा स्थान है, मैं रह रहा हूँ। और मैं आनंद निकेतन कॉलेज ऑफ एग्रीकल्चर में 3rd ईयर में बीएससी एग्री कर रहा हूँ और मुझे आगे चलकर जीएसटी इंस्पेक्टर बनना है, जीजीएल से। वेरी गुड कि उन्होंने बीएससी एग्री करने के बाद जीएसटी इंस्पेक्टर बनने का लक्ष्य रखा है। तो जो जीएसटी इंस्पेक्टर बनना चाहते हैं तो वही परीक्षा क्वालिफाई कर। मैं भी स्टाफ सिलेक्शन का जो अभी सीजीएल होता है, पहले स्टाफ सिलेक्शन कमीशन का इंस्पेक्टर सेंट्रल एक्साइज ग्रेड एग्जामिनेशन होता था, तो उसी एग्ज़ाम को क्वालिफाई करके मेरा सिलेक्शन हुआ है। तो आपको इस तैयारी को करने के लिए आप क्या क्या कर रहे हैं? पहले तो मैं क्लास लगा रहा हूँ जो गगन प्रताप सर की है और बस उसकी प्रिपरेशन और प्रैक्टिस। अच्छा, तो जो सीजीएल का एग्ज़ाम है वह बहुत ही अच्छा एग्ज़ाम है, और जो भी हमारे ग्रेजुएट बच्चे हैं जो चाहे बीए कर रहे हैं, बीकॉम कर रहे हैं, बीएससी कर रहे हैं, यहाँ लोगों के दिमाग में डाल दिया जाता है कि बिना सिफारिश के
या बिना पैसे के नौकरी नहीं लगती है, ऐसा बिल्कुल भी नहीं है। बहुत सारी ऐसी नौकरियां हैं जिसके लिए ना कि सिफारिश की ज़रूरत है ना ही पैसे की ज़रूरत है। अगर आप मेहनत करें तो आप जो है यहाँ नौकरी को हासिल कर सकते हैं। जहाँ तक मेरा ही उदाहरण बताऊँ कि मैंने स्टाफ सिलेक्शन का क्लर्क्स ग्रेड, ऑडिटर्स ग्रेड और इंस्पेक्टर ग्रेड का एग्ज़ाम पास किया, जिसके लिए मैंने ना किसी का सिफारिश किया और ना ही कोई पैसे दिए। तो यहाँ हमारे दिमाग में जो डाल दिया जाता है कि आपको पैसा चाहिए या सिफारिश चाहिए तभी नौकरी मिलेगा, यह हम लोगों को दिमाग से निकाल देना चाहिए। अगर हम लोग सही मायने में अच्छा मेहनत करेंगे तो हम कामयाबी हासिल कर सकते हैं। कोई भी चीज़ असंभव नहीं है। धन्यवाद। और कुछ साथी? ठीक से नहीं आ रहा, थोड़ा। मेरा नाम नंदकिशोर जिंदाल है, मैं बीएससी एग्रीकल्चर करता हूँ और आईटीआई तैयारी करके मैं साइंटिस्ट करता हूँ। ओके, बढ़िया। कम से कम इनका जेआरएफ करके जो बनना चाह रहे हैं बहुत अच्छा लक्ष्य है। और ऐसा ही सभी लोगों का कुछ जीवन में लक्ष्य होना चाहिए। और जो लक्ष्य है तो हम जीवन में तभी कुछ अच्छा कर पाएंगे तो जब हम जो पोजीशन हासिल कर लें, तो वह जो पोजीशन है हम समाज को कुछ देने के लिए करें। हम अगर समझो डॉक्टर बन जाते हैं तो हम समाज को क्या दे सकते हैं, हम अगर लेक्चरर बन जाते हैं तो हम समाज के लिए क्या दे सकते हैं, हम अगर एक राजनेता बनते हैं तो हम समाज के लिए क्या दे सकते हैं। तो हम अपने लिए करने के टारगेट के साथ ही साथ हम यह टारगेट निश्चित करें कि हमारा जो लक्ष्य है, जैसे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने अपने जीवन में लक्ष्य रखा कि वो जिस समाज में जन्म लिया उन्होंने उस देश के दलित समाज जो था या हमारा जो बहुजन समाज है उनको दास्ता से मुक्ति दिलाने के लिए अपना पूरा जीवन लगा दिया। और उन्होंने दास्ता को मुक्त करने के लिए जो जीवन लगा दिया, उस वजह से आज हमारे बहुजन समाज के जो लोग हैं वह बहुत अच्छा जीवन जी रहे हैं। तो यहाँ जो जीवन अगर जीना है और अच्छा जीवन जीना है तो इसके लिए ज़रूरी है कि हम अपना जो जीवन अच्छा करना है तो इसके लिए हमारे जीवन में कुछ ना कुछ लक्ष्य निर्धारित करना है, ना सिर्फ अपने लिए बल्कि समाज के लिए कि हम जिस समाज में जन्म लिया है तो उस समाज के प्रति हमारा कुछ दायित्व है और हम वो दायित्व निभाकर कुछ ना कुछ हम समाज को देंगे और एक मुकाम तक पहुंचाएंगे। और अगर आप देखेंगे तो हम लोगों को जो बहाने ढूंढने वाला नहीं बनना चाहिए। हम लोग क्या होता है कि भाई मेरे पास किताबें नहीं है, मेरे पास ये नहीं है, मेरे पास वो नहीं है। तो हम लोगों को जो है जो स्टूडेंट्स हैं उनको रास्ता ढूंढने वाला बनना चाहिए। साथियों आगे बढ़ते हैं और मैं अभी आगे यह पूछना चाहूँगा कि यहाँ सब करने के लिए क्या ज़रूरी है। यहाँ आप जो नौकरी हासिल करना चाहते हैं या बिजनेस करना चाहते हैं उसके लिए सबसे ज़रूरी 3 चीज़ें क्या है, एक एक करके बताएंगे। कोई भी आगे दे दीजिए एक एक को। हाँ, ये अभी हम लोग जो नौकरी हासिल करना है या व्यवसाय करना है इसके लिए सबसे ज़रूरी चीज़ क्या है? एक चीज़, हाँ, हार्ड वर्क। हार्ड वर्क, ओके। दूसरा और किसी को आगे दीजिए। इसके अलावा क्या क्या चीज़ हो सकता है हमको कामयाबी हासिल करने के लिए? हार्ड वर्क छोड़ के दूसरा बोलिए। कंसिस्टेंसी। और आगे बढ़ाइए, और आगे बढ़ाइए, दे दीजिए ना। और कॉन्फिडेंस। नहीं, आपका माइक आगे दीजिए और लोगों को भी दीजिए, और लोग भी बोले। और भी जो बच्चे हैं वो बोले, इंटरेक्टिव सेशन बने, वहाँ बात बताएं कि क्या ज़रूरी है। नौकरी हासिल करने के लिए, व्यवसाय करने के लिए सबसे ज़रूरी क्या चीज़ है? क्या चीज़ सबसे आवश्यक है नौकरी के लिए और व्यवसाय करने के लिए? एक बनाते हैं हार्ड वर्क, दूसरा बता दिया कंसिस्टेंसी। अगर आप लोग बोलेंगे नहीं तो कामयाब कैसे होंगे? आप बोलने का आदत डालिए।
जब तक आप बोलेंगे नहीं, बोलने के लिए हेजिटेशन करेंगे, तो हम कामयाब नहीं हो पाएंगे। कैसा इंटरव्यू फेस करेंगे? बोलिए, कुछ बोलिए, जो भी बोलिए, कोई कुछ बताएं। पेशेंस और नॉलेज, उस चीज़ का नॉलेज होना कि चाहिए नहीं, नॉलेज चाहिए, ठीक है। तो नॉलेज को हासिल करने के लिए कहाँ कहाँ से नॉलेज मिलेगा? एक्सपीरियंस लोगों से नॉलेज रख सकते हैं। और आगे और कहाँ कहाँ से नॉलेज मिल सकता है? हाँ, थोड़ा ये माइक थोड़ा सा, हाँ। बुक से नॉलेज ले सकते हैं, इंटरनेट से नॉलेज ले सकते हैं, और कहाँ कहाँ से नॉलेज ले सकते हैं? सेमिनार से नॉलेज ले सकते हैं। तो यहाँ जो नॉलेज है, यहाँ बहुत ज़रूरी है। आप में से कितने लोग YouTube करते हैं, YouTube से नॉलेज के लिए इस्तेमाल करते हैं? हिंदीमध्ये नाही येत का? हिंदीमध्ये कम्फर्टेबल आहे ना, बोलू शकतात ना की काही प्रॉब्लेम आहे? मला थोडा की मराठीमध्ये बोलू? हिंदीमध्ये कळत आहे ना सरांना, मी बोलता येते? ओके। तो यहाँ जो चीज़ है आपका हार्ड वर्क, स्मार्ट वर्क और रोड मैप, यहाँ तो बहुत ज़रूरी है। और टारगेट होना चाहिए, टारगेट नहीं होना चाहिए। अगर टारगेट नहीं रहेगा, हार्ड वर्क करेंगे, स्मार्ट वर्क करेंगे, लेकिन टारगेट नहीं होगा, तो टारगेट ज़रूरी है, नॉलेज ज़रूरी है, और उसके लिए इच्छा शक्ति ज़रूरी है कि वो बनने का प्रबल इच्छा शक्ति होना चाहिए। और जब तक इच्छा शक्ति नहीं होगा तो यहाँ बात हो नहीं पाएगा। तो ज़रूरी है कि हम जो इच्छा शक्ति है उसको प्रबल करें, और जो प्रबल इच्छा शक्ति रखते हैं वहाँ कोई भी काम असफल नहीं है। अगर हम प्रबल इच्छा शक्ति रखें तो कोई भी काम नामुमकिन नहीं है। अगर आप देखेंगे कि हमारे प्रदेश के जो मुख्यमंत्री है, वहाँ एक ऑटो चालक थे, और ऑटो चालक से उन्होंने मुख्यमंत्री तक का सफ़र हासिल किया, तो वह इच्छा शक्ति से हुआ। अगर वह प्रयास नहीं करते हैं तो क्या यहाँ हो पाता है? नहीं हो पाता। उसी तरह हमारे देश के जो प्रधानमंत्री हैं, वो भी जो है वहाँ कभी चाय भी बेची उन्होंने, जैसा आपने सब लोग जानते हैं। तो जो चाय बेच के भी इस देश का प्रधानमंत्री बन सकता है, ऑटो रिक्शा चलाते चलाते जब आदमी मुख्यमंत्री बन सकता है। हमारे उत्तर प्रदेश के जो मुख्यमंत्री है, बहन मायावती जी है, वह एक शिक्षिका होते हुए मुख्यमंत्री बन सकती है। तो आप लोगों में से भी जो सारे जो लोग हैं, वह जीवन में अगर इच्छा रखे तो कहीं पर भी पहुंच सकते हैं। आप लोग IAS बन सकते हैं, IPS बन सकते हैं, मुख्यमंत्री बन सकते हैं, प्रधानमंत्री बन सकते हैं, कुछ भी बन सकते हैं। सबसे ज़्यादा ज़रूरी है कि अपने इच्छा को प्रबल करना, और उस इच्छा को प्रबल इच्छा को पूरा करने के लिए जी जान से लग जाना। अगर हम अपना इच्छा शक्ति नहीं रखेंगे पहले, तो हम उसको मंजिल तक नहीं पहुंच पाएंगे। तो साथियों, अब कितने लोग इसमें से व्यवसाय करना चाहते हैं और कितने लोग नौकरी करना चाहते हैं? कितने लोग व्यवसाय करना चाहते हैं? हाथ खड़ा करेंगे। और कितने लोग आगे बढ़ के नौकरी करना चाहते हैं? तो नौकरी करने वाले भी कुछ ही लोगों के हाथ खड़े हुए हैं, और व्यवसाय करने वालों के कुछ ही लोगों के हाथ खड़े हुए हैं। लेकिन बहुत सारे लोगों के हाथ कहीं खड़े ही नहीं हुए हैं, ना वो नौकरी करना चाहते हैं, ना वो व्यवसाय करना चाहते हैं। तो ऐसा अगर रहेगा तो जीवन में कुछ ना कुछ तो करना पड़ेगा। अगर हमें पैसा कमाना है, जीवन में आगे बढ़ना है, तो कुछ ना कुछ जीवन में चाहे व्यवसाय करें, चाहे नौकरी करें, तभी हम लोग आगे बढ़ सकते हैं। और यहाँ जो बात बोला है आज के सेशन में, व्यवसाय, नौकरी और पैसा, यहाँ कहा जाता है कि पैसा जो है वह खुदा तो नहीं है,
लेकिन पैसा जो है वो खुदा से कम भी नहीं है। पैसा खुदा तो नहीं है, लेकिन खुदा से कम भी नहीं है। यहाँ जो बोला जाता है, तो यहाँ जो पैसा है, यहाँ पैसा जो है, अगर हमारे पास कुछ भी कर रहे हैं तो पैसा चाहिए। आपको स्कूल में एडमिशन लेना है तो पैसा चाहिए, आपको ट्यूशन लगाना है पैसा चाहिए, आपको अच्छा एजुकेशन लेना है तो पैसा चाहिए, आपको घर बनाना है तो पैसा चाहिए। हर चीज़ का समाधान पैसा नहीं है, लेकिन 90% चीज़ें ऐसे हैं कि जिसका समाधान पैसे से किया जा सकता है। तो पैसा कमाने के लिए आइदर आपको नौकरी करना है या व्यवसाय करना है, या दोनों में से कुछ ना कुछ करना जरूरी है। जब तक व्यवसाय या नौकरी यहाँ करके हम टारगेट नहीं रखेंगे तो हम लोग कुछ कर नहीं पाएंगे। तो ज़रूरी है कि हम लोग कुछ व्यवसाय करें। तो साथियों, मैं एक आपको स्टोरी बताना चाहता हूँ। यह हमारे बीच के ही एक व्यवसायी की है जो विदर्भ के हैं। यहाँ एक सहयोग एंटरप्रेन्योर्स चला रहे हैं। आप गूगल में भी उसको सर्च कर सकते हैं। तो वहाँ उनका मेडिकल का बैकग्राउंड भी नहीं था, लेकिन मेडिकल का बैकग्राउंड नहीं रहते हुए भी उन्होंने 100 बेड का हॉस्पिटल बनाया, सहयोग हॉस्पिटल गोंदिया में। तो आपको हॉस्पिटल बनाने के लिए डॉक्टर होना ज़रूरी नहीं है। आप गूगल में सर्च करके यूट्यूब में देख सकते हैं जयेश रामादे या सहयोग। तो इस तरीके का जो मोटिवेशनल स्टोरी है वहाँ हम लोग को देखना ज़रूरी है। हमें अपने सामने जो लोग कामयाब हैं उनको नज़र रखना ज़रूरी है, जिससे हम लोग कामयाबी को हासिल कर पाए। क्योंकि अगर हमारे पास सपना नहीं होगा, हमारे पास इंस्पिरेशन नहीं होगा, तो हम लोग वहाँ सपने को पूरा नहीं कर पाएंगे। तो आप जैसे एक बहुत सारे ऐसे लोग हैं जो जीरो से हीरो बने हैं। वह नौकरी में भी बने हैं, वहाँ नौकरी के साथ साथ व्यवसाय में भी बने हैं। जिनके पास कुछ नहीं था, जीरो थे, लेकिन जीरो से वह जीवन में बहुत आगे बढ़े। अगर आप मेरा भी अगर आपको किस्सा सुनाना चाहूँगा, तो जब मैं 10th क्लास पास हुआ तो मेरा यहाँ स्थिति था। हाँ, तो साथियों, जब मैं 10th क्लास में जब पास किया तो मेरे 10वीं क्लास में पास करते तक मेरे जीवन में कोई लक्ष्य नहीं था। जैसा आप जैसे बच्चे बहुत सारे हैं जीवन के जिसमें अभी तक का कुछ डिसाइड नहीं किया, वैसे ही परिस्थिति मेरी थी। जब 10th क्लास तक मैं जब पढ़ रहा था तो मेरे जीवन में कोई लक्ष्य नहीं था, मैंने कुछ डिसाइड नहीं किया था। लेकिन जैसे ही मैंने 10th क्लास का परीक्षा पास किया तो बहुत ही बुरा स्थिति में पास किया। मुझे 100 में से सिर्फ 42% मार्क मिले थे, 42%। अब 42% में मुझे साइंस में एडमिशन नहीं मिल रहा था। तो हमारे पिताजी के एक दोस्त थे मेरे पिताजी के, उन्होंने बोला कि भैया इसका ITI में एडमिशन करा दो। अगर ITI में एडमिशन करा देंगे तो इसको कुछ ना कुछ नौकरी मिल जाएगा। तो मैं ITI में फॉर्म भरने के लिए गया। तो ITI में फॉर्म भरने के बाद मेरा वहाँ पर किसी भी ट्रेड के सिलेक्शन नहीं हुआ। जो इलेक्ट्रीशियन वहाँ तो 75% पे क्लोज हुआ, ड्राफ्ट्समैन, सिविल और बाकी जो सब है, मुझे कारपेंटर और वेल्डर में भी एडमिशन नहीं मिला। तो मजबूरी में मुझे कॉमर्स में एडमिशन लेना पड़ा। उन्हीं दिनों विनोद संटक के जैसे जो लोग थे, कुछ कर्मचारी गोंदिया में, तो वो भी ऐसे ही प्रबोधन का काम करते थे। तो ऐसे ही प्रबोधन में मैं गया, मुझे भी सपना देखने को मिला। उन्होंने मुझे एक सपना दिया और वो सपना देख के जैसे ही मैं 2-3 साल उस सपने के पीछे किया तो मेरा 86 में SSC क्लर्क ग्रेड में एग्ज़ाम हो गया, फिर ऑडिटर में हो गया, फिर इंस्पेक्टर ग्रेड में हो गया। तो जब तक कि हम सपना नहीं देखेंगे और उसके लिए मेहनत नहीं करेंगे तो हम कामयाबी हासिल नहीं कर सकते। तो साथियों, और भी कुछ क्वेश्चन पूछना है किसी को तो हम क्वेश्चन के माध्यम से बातचीत कर सकते हैं, इंटरैक्टिव। अगर आप लोग कुछ जानना चाहें, कुछ पूछना चाहें तो पूछ सकते हैं। धन्यवाद, बोल सकते हैं।
कुछ क्वेश्चन अगर लेना। तो यहाँ हम लोग का जो प्रॉब्लम्स है, यहाँ बहुत कॉमन प्रॉब्लम है, यह सभी लोगों के साथ होता है कि बहुत सारे जो लोग प्रयास करते हैं कि हमको बनना है, करना है, प्रयास करना है, लेकिन वह फोकस नहीं रह चाहते हैं। तो अगर आपको फोकस रहना है तो आपको खुद को यहाँ जांचना होगा कि वहाँ आप फोकस्ड क्यों नहीं कर पा रहे हो। क्या आपको टीवी सीरियल आकर्षित कर रहा है, क्या आपके कोई दोस्त आपको आकर्षित कर रहे हैं, या कोई और कारण हो सकता है जिससे आप अपने फोकस से डाइवर्ट हो रहे हो। तो पहले यह आपको खुद को देखना है कि आप अपने फोकस से डाइवर्ट कहाँ हो रहे हैं। तो उसका जो रास्ता आप ही को ढूंढना है, उसका रास्ता दूसरा नहीं ढूंढ सकता है। तो जो आदमी अपने फोकस से डाइवर्ट हो रहा है, उसके हर व्यक्ति के अलग अलग कारण हो सकते हैं, और वहाँ उसका कारण वह खुद व्यक्ति है या वह स्टूडेंट्स है, वह खुद ज़्यादा बेटर जान सकते हैं। तो वह उसको खुद को एग्जामिन करना है कि मुझे किससे फ़ायदा हो रहा है, किस चीज़ से मुझे नुकसान हो रहा है। तो इस तरीके से हम अपने फोकस को कॉन्सेंट्रेट कर सकते हैं। और जो डाइवर्शन होने वाली चीज़ है, जैसे हमारे कोई फ्रेंड्स हैं अनवांटेड फ़ोन करते हैं, तो हम फ़ोन को रिस्पॉन्ड ना करें, कुछ दिन के लिए बोल दो कि भैया मैं अभी एग्ज़ाम के लिए फोकस हूँ और मैं अभी किसी से बात नहीं करेंगे। तो कुछ दिन के लिए आप फ़ोन बंद कर दो। आजकल जो फेसबुक है, व्हाट्सएप है, यहाँ बहुत ज़्यादा डाइवर्ट कर सकता है। उसके लिए आप थोड़ा टाइम लिमिट करें, क्योंकि आपको एक सवाल आया, आप उसका जवाब दोगे, फिर सवाल आया, फिर जवाब दोगे। तो ये जो व्हाट्सएप है, फेसबुक है, या जो भी चीज़ें हैं जो हमको अपने फोकस से डाइवर्ट करता है, तो हमको वो देखना चाहिए कि क्या डाइवर्ट करता है, और उसका एक लिमिटेशन डिसाइड करना पड़ेगा। तभी हम उससे डाइवर्शन को रोक पाएंगे और चीज़ों को फोकस कर पाएंगे। थैंक यू। और बोधन विचार मंच, युवा मंच चंद्रपुर और सारे टीम को बहुत बहुत शुक्रिया, जिन्होंने मुझे यहाँ बुलाकर बोलने का अवसर प्रदान किया। और यहाँ कारवा जो है, यहाँ ऐसा ही बढ़ता रहे और पूरे देश में फैले। जहाँ तक यह जो देने की बात है, तो देश में ऐसा कोई आदमी नहीं है, छोटे से छोटा भी, जिसके पास कुछ नहीं है। हर आदमी के पास कुछ ना कुछ है। चाहे वह 8वीं क्लास का बच्चा हो, वह 7वीं क्लास के बच्चे को पढ़ा सकता है। जो 10वीं क्लास का बच्चा है, वह 9वीं क्लास के बच्चे को पढ़ा सकता है। तो हर इंसान के पास देने के लिए कुछ ना कुछ है। वह देने की भावना को बढ़ाए। प्रबोधन विचार मंच की यही भावना है कि वह देने वाले बने, समाज को कुछ दे। और हम यह ना सोचे कि हमारे पास कुछ नहीं है, हमारे पास बहुत कुछ है, हमें उसको पहचान की ज़रूरत है। इतना ही बोल के अपनी बात समाप्त करता हूँ। जय भीम, जय भारत। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि विद्यार्थ्यांशी हितगुज करून सरांनी छान प्रकारे आपल्याला पुढचा मार्ग कसा क्रमण करायचा हे सांगितलं। काही प्रश्न असतील तर विचारा म्हटलं, पण आपण धाडस नाही केलं, काही हरकत नाही। माणसात दृढ निश्चय असला पाहिजे। दृढ निश्चय असेल तर आपण टोकाला पोहोचू शकतो, यशस्वी होऊ शकतो। धन्यवाद सर। ये कारवा ऐसा ही बढ़ता रहेगा, इसके बारे में शंका ही नहीं। पाप पुण्य, पाप म्हणजे वाईट कर्म आणि पुण्य म्हणजे चांगलं कर्म, हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे। आज इथे हा जो प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच यांनी हा जो इथे प्रोग्राम आयोजित केला आहे, सोहळा आयोजित केलेला आहे प्रबोधनाचा, ही जी संस्था आहे ह्यांचं काम आहे हे स्वतःच करतात। कुठल्याही राजकीय पक्षांशी यांचा संबंध नाही। स्वतःच उत्साहाने, उमेदीने आणि स्वतःच्याच आर्थिक बचतीतून हे सुरू असतं कार्य। आदरणीय सोनटक्के सर यांच्या मार्गदर्शनाखाली यांची ही टीम सर्व पुढे आली होती
हे सर्व यांच्या तालमीत घडलेले चेलेच समजा आणि मी आता सध्या नुकतीच जॉईन झाले याला. आणि मला अतिशय आनंद होतो की सरांनी मला इथे आज संचालन करण्याचा मान दिला. आमचे आदरणीय चिवंडे सर आमच्या बुद्धिस्ट कर्मचारी समितीचे अध्यक्ष आहेत. सर माझ्या शाळेचे अध्यक्ष आहे आणि सरांच्या तालमीत मी घडले आहे. तर मी आज इथे माझी मनस्वी एक भावना अशी की मला एक पुण्याचं काम करायचं आहे. ते म्हणजे इथे आपण बसल्यात हे सगळं फ्रीमध्ये तुम्हाला प्रबोधन मिळालेलं आहे आणि ते होऊ शकलं या आदरणीय सोनटके सरांमुळे. तर सोनटके सरांना माझी एक अशी नम्र विनंती आहे की सर मला आपल्या या प्रबोधन विचार मंचाला आणि युवा मंचाला आजच्या तारखेला 5,000 रुपयाची रोख आपल्याला द्यायची आहे मुलांसाठी, स्टुडंटसाठी. तर आदरणीय सोनटके सरांचं कार्य अगदी महान आहे आणि हे पुण्याचंच काम आहे. असंच कार्य सर पुढे वाढत राहील अशी आशा व्यक्त करते. आणि आपण इथे अध्यक्षीय भाषण कराल आणि आपलं मनोगत इथे व्यक्त कराल अशी विनंती करते. आदरणीय सोनटके सर. तर मॅडमनी जे आज आपल्याला आर्थिक सोय देण्याची गोष्ट केलेली आहे, कारण मॅडमला हे माहिती आहे की प्रबोधन विचार मंच जे काही कार्यक्रम होतात आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाकडनं कधी कुठलीही निधी घेतलेली नाही आणि घेणारही नाही. त्याच्यामुळं कुठल्याही राजकीय पक्षाला आम्ही इथं स्टेजवर कधीही स्थान दिलेलं नाही, आम्ही जातच नाही त्यांच्याकडे. त्याच्यामुळं स्वयंखुशीने मॅडमने जे स्वयंखुशीने आत्ता आपल्याला विचारमंचाला जे आर्थिक सोय देण्याचं केलं, हे अशीच लोक आहे आमच्या पाठीमागे ज्यांच्यामुळे सर हा कारभार कधी रुकणार नाही. आणि मला असे कधी मागायची गरजही पडली नाही. एक इतके चांगले रिलेशन बनले आहे की एक शब्द टाकले लोक पैसे देतात. त्याच्यामुळं हा जो गतिमान होण्याचा जो कार्य आहे थांबणार नाही. मॅडम थँक्यू व्हेरी मच. आणि मॅडमचं आमच्या प्रबोधन विचार मंच आणि युवा मंचमध्ये या फॅमिलीमध्ये मॅडमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू मॅडम. आणि आता तुम्ही सगळे बसलेले आहेत. माझ्याकडे पेपर्स आहे, पेपर दिलं ना तुम्ही? हां सर, हमने क्या किए, एक नॉमिनल एग्ज़ाम लिए, सामान्य स्पर्धा, आणि इथे सगळ्यांचे पेपर आहे. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये सगळ्यांचे पेपर आहे. आणि आता जर कोणी डिस्टर्ब केलं ना, मी त्याचा पेपर काढून दाखवणार. आता उठा, ठीक आहे? कळलं का? हां, मी काय अध्यक्षीय भाषण करणार नाही, वेळ झालेला आहे. परंतु तुम्हाला आरसा दाखवणं इम्पॉर्टंट आहे. कारण व्यवसाय, शिक्षण, नोकरी जे आहे ते मी वारंवार तुम्हाला भेटत राहील. मला ओळखता पक्के? कोण आहे मी? हां, ओके. तर हा तुम्ही लोकांनी पेपर सोडवलेला आहे. अतिशय सोपा पेपर आहे, अतिशय साधा पेपर आहे. या पेपरमध्ये, या एक्झाममध्ये, आवाज येतो ना माझा? ओके. या एक्झाममध्ये काही असे इतके सोपे प्रश्न आहे. 15 वर्षाचे, 16 वर्षाचे, 17 वर्षाचे तुम्ही लोक पोरं ते प्रश्न सोडवू शकले नाही. आणि काही लोकांनी खूप चुकीचे किंवा एक काय म्हणतो रॉंग आन्सर लिहिलेलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल इथे प्रश्न लिहिला आहे की भारताच्या संविधानाचे शिल्पकार कोण, पूर्ण नाव लिहा. सर तुम्हाला शॉक बसेल, प्रबोधनाची गरज काय आहे. इथे बसलेल्या लोकांना सगळ्यांना शॉक बसेल की बऱ्याचशा मुलांनी संविधानाचे शिल्पकार कोण आहे हे लिहिलं, त्यांचं पूर्ण नावसुद्धा लिहिलं नाही आहे. मी नाव नाही घेणार, आहे माझ्याकडे कुंडली. हां, ते तुमचा दोष नाही आहे की तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहीत आहे, पण भीमराव रामजी आंबेडकर हे नाव माहिती नाही आहे. हे नाव तुम्हाला माहिती नाही आहे, याच्यात तुमचा दोष नाही आहे. याच्यात आमचा दोष आहे की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, हे नाव तुमच्यापर्यंत नेऊ शकलो नाही. इतकं वाईट वाटते सर. आणि आमचे लोक म्हणतात की आता प्रबोधनाची गरज नाही. किती सोपा प्रश्न आहे. दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांनी लक्षात घ्या. संविधानाचे शिल्पकार कोण आहे? त्यांचं पूर्ण नाव काय आहे? आता कोणी जर प्रश्न विचारला ना हा विसरायचा नाही. ओके, पक्का? व्हेरी गुड, व्हेरी गुड. या ठिकाणी एक इतका साधा प्रश्न आहे सर, म्हणजे शॉकिंग सांगतो. एक मी प्रश्न टाकला इथे, 14 एप्रिलला भारतात
कोणत्या महापुरुषाची जयंती धूमधडाक्यात साजरी होते? कोणाची? काढू का पेपर? पोटाच्या देठी बंबीपासून तुम्ही ओरडून राहिले, मग इथे का बरं नाही लिहिले? म्हणजेच याचा अर्थ की आम्हाला आज इतकं काम करायचं आहे मॅडम की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलला साजरी होते हे सुद्धा काही पोरांना माहीत नाही, आणि त्यांची वय 16-17 वर्ष आहे. शॉकिंग. मी प्रत्येक पेपर मी स्वतः बघितला आहे. कळलं की नाही? त्याच्यामुळे तुमचा काही दोष नाही आहे, तो दोष आमचा आहे, इथे बसलेल्या सगळ्या लोकांचा आहे की आम्ही तुमच्यापर्यंत ही विचारधारा पोहोचवण्यामध्ये असमर्थ ठरलो आहे. ती पोकळी आम्ही लवकरच भरून काढू. त्यानंतर या ठिकाणी एक प्रश्न केला आहे. 26 नोव्हेंबरला भारतामध्ये जो दिवस आहे तो कोणत्या नावाने साजरा केला जातो? इथे सगळे बरोबर बोलता, मी इथे चूक का बरं केल्या? काही हरकत नाही, काही हरकत नाही. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न इथे एक प्रश्न आहे. शाहू महाराजांना कशाचे जनक म्हटल्या जाते? हां, मला वाटलंच 5-10% आवाज येईल. किती कशाचे जनक म्हटले जाते? जवळपास 70% पोरांनी इथे चुकीचं उत्तर लिहिलं आहे. अरे छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहे. सर हे 70% मुलांना माहिती नाही आहे. पेपर्स माझ्याकडे आत्ता रेडी आहे. बरोबर आहे, तुमचा दोष नाही आहे. अरे विजय इधर आजा. हा माझा मुलगा आहे विजय सोनटक्के, दिसते सगळ्यांना? हां, हाईट कम फाईट ज़्यादा. इकडे आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज आहे हे आम्हाला माहिती नाही. अच्छा, आपको पता है? पता है. शाहू महाराज कौन थे? यस. कुछ बोल सकते हैं उनके बारे में? यस. बता. देखिए, आरक्षणाचे जनक जिनको बोलते हैं उनका नाम शाहू महाराज है, छत्रपति शाहू महाराज. और 70% बच्चों ने ये गलत लिखा है. तो कौन है शाहू महाराज, मैं आज आपको बताने वाला हूँ. तो शाहू महाराज जब बाबा साहब के पहले के ज़माने के एक राजा थे. वो एक राजा जिसको बोलते पता है, एम्पेरियर, पता है, लड़ाई करके जीतते. तो वो पहली बार रिजर्वेशन उन्होंने मीन्स बनाया था, वो इन्वेंट किया था. कैसे बताता हूँ. वो जैसी राजा बने उनके बाद उनके साथ भेदभाव होने लगा. मतलब वो देखने लगे कि लोगों के साथ भेदभाव होने लगा है. उन्होंने सोचा कि ये लोग, ये जो बहुजन समाज के लोग हैं, ये इनको इतना मिलता क्यों नहीं है जितना एक क्लास लोगों को मिलता है. जैसे कि रिस्पेक्ट नहीं मिलता है और जॉब्स भी नहीं मिलती है. उन्होंने रिजर्वेशन निकाला. रिजर्वेशन में बहुत सारे लोगों ने उनको बोले कि ये गलत है, आप 50% उनको दे रहे हैं, ये गलत है. तो उसके बाद एक वकील था, उसका नाम याद नहीं आ रहा है मुझे, लेकिन एक वकील था. वो वकील ने उनको जाके बोला कि ये महाराज जी क्या हो रहा है, ये हमारे साथ अनर्थ हो रहा है, ये आरक्षण 50% नहीं देना चाहिए. ऐसा वो एक उच्च जाति का जो आदमी था, एक एडवोकेट, उसने बोला. शाहू महाराज जो थे वो सुने, नॉर्मली सुने. उसके बाद उन्होंने उसको, जो एडवोकेट था, घोड़े का तबेले पता है सबको, घोड़े जहाँ पे रहते वहाँ पे लेके गए. और वहाँ पे वो एक उनका सेवक आया. सेवक ने बोला कि घोड़े का खाना खाने का टाइमिंग हो गया है. तो एक ऐसा कटोरा था, वहाँ पे सब चने रख दिए और वो सब घोड़े के दरवाजे को खोल दिया. सब घोड़े आए और खाने लग गए बहुत फास्टली. और सिर्फ 5 मिनट के बाद वो चने ख़त्म हो गए और सब लोग अपने तबेले के वो ताले के अंदर चले गए. उसके बाद वो जो अपना एडवोकेट था, वो उच्च जाति वाला, वो फिर से क्वेश्चन करता है कि महाराज आप भूल गए हो, आप मेरे आंसर का क्वेश्चन का आंसर नहीं दे रहे हो. फिर महाराज बोलते हैं, आपने देखा क्या, जो घोड़े थे वो आए और खा के चले गए, लेकिन आपने ये नहीं देखा कि जो घोड़े थे, जो तंदुरुस्त घोड़े थे, वही खा पाए, और जो छोटे दबे कुचले जो घोड़े थे वो नहीं खा पाए. फिर सेवक आके बोलता है कि नया खाना रेडी है, मीन्स दूसरा जो है वो रेडी है. फिर वो दूसरा जो लॉकर होता है उसके अंदर में जो बहुत बीमार छोटे ऐसे जो घोड़े होते हैं उनके लिए वो खाना होता है. वो जाते हैं, अपना खाना खाते हैं और वापस आते हैं. इसीलिए
ये आरक्षण ये हुआ आरक्षण, इसका मतलब मैं आपको डीपली समझाता हूँ। मीन्स जो दबे कुचले समाज, बहुजन समाज के जो लोग हैं उनको ये सब चीज़ें नहीं मिलती, वो सब चीज़ें शाहू महाराज ने आपको प्रोवाइड करके दी और आपको इनका सही इस्तेमाल करना है। सही बोला? थँक यू. हां, रुक कळलं का रे? हां, म्हणजे ज्यांना व्यवस्थेने नाकारलं होतं त्यांच्यासाठी राजू शाहू महाराजांनी आरक्षणाची सोय केली, याचं महत्त्व सांगितलं. अच्छा, इन्होंने बाबा साहब की जयंती मालूम नहीं है, आप कुछ बाबा साहब के बारे में कुछ बोल सकते हैं? ये मेरा फेवरेट सब्जेक्ट है क्योंकि बाबा साहब के बारे में मैंने बहुत सारी किताबें पढ़ी है. एक किताब का नाम बताता हूँ, वेटिंग फॉर अ वीज़ा. उसमें एक ये दिया गया है एग्जाम्पल कि अभी आपको ए क्लास लेवल पता है जो 90% लेते, पता है क्या? ए क्लास, बी क्लास, सी क्लास. उसमें ए क्लास मतलब एक परसेंटेज जो होते हैं उसमें 100% होता है, बी में 80, सी में 40 से नीचे. उसके बाद मैं आपको पॉइंट पे आता हूँ, बताता हूँ. जो बाबा साहब थे उनका पूरा नाम डॉक्टर भीमराव रामजी आम्बेडकर है. सही है क्या गलत? अब आपको मैं एक उदाहरण बताऊंगा वेटिंग फॉर वीज़ा का. मैंने वो किताब पढ़ी, उसमें नहीं क्या फर्स्ट नंबर का एग्जाम्पल है कि जब उनके पिताजी वो बाहर रहते थे, सातारा जिला के बाहर रहते थे, तो उनको उनका लेटर मिला. उन्होंने लेटर लिखा बाबा साहब को और कहा कि आप छुट्टियाँ है, वैकेशन से आप मेरे घर में आ सकते हैं और इन्जॉय कर सकते हैं, ठीक है. उसके बाद वो जो उनकी टिकट्स वगैरह सब बुक हो गई थी, उन्होंने बढ़िया से उनके जो कपड़े थे वो सब ले लिए और वो ट्रेन स्टेशन में पहुंच गए. उन्होंने जर्नी की, उसके बाद एक स्टेशन में आ गए और उनको बोला गया था कि मेरा एक सर्वेंट आएगा. उनके पापा ने बोला था मेरा एक सर्वेंट आएगा और आपको लेके जाएगा. 1 घंटा हो गया, वो सर्वेंट नहीं आया. बच्चों ने सोचा, मतलब जो उनके भाई बहन थे डॉक्टर बाबा साहब के, उन्होंने सोचा कि आएंगे 5-10 मिनट में. शाम हो गई, शाम के 6 बज गए, शाम के 11 बज गए, लेकिन कोई नहीं आया. उसके बाद वो जो स्टेशन मास्टर होता है वो 2-3 बार चक्रा मार रहा था. उन्हें लगा कि ये उच्च दर्जे के लोग होंगे, ये बड़े लोग होंगे. उन्होंने फिर बोला कि आप यहाँ क्यों हो. फिर जैसे ही उन्होंने अपना प्रॉब्लम बताया, मेरे पापा नहीं आए. फिर उन्होंने पूछा आपका नाम क्या है. फिर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने अपना नाम बताया. उसके बाद वो शॉक हो गए कि इतने अच्छे क्वालिटी के बहुजन समाज के बच्चे नहीं हो सकते. फिर उन्होंने 2-4 घंटे के बाद आए, करीब 10-10:30 बजे होंगे शाम के. वो आए, उन्होंने बोले कि अगर आपको बाहर जाना है, मीन्स आपको आपके पापा के गांव जाना है, तो मैं एक बंदोबस्त कर सकता हूँ. फिर वो टांगे वाले पता है सबको, टांगा, रिक्शा पता है, रिक्शा, ऑटो. तो पहले के ज़माने में टांगा था, तो वो टांगे के इसमें गए, वो जो लाइन रहती है वहाँ पे गए. एक टांगा एक टांगे वाले से बात की और बोले कि ये दलित समाज के बच्चे हैं, इन्हें वहाँ जाना है. तो सब लोग नहीं बोले, लेकिन एक टांगा वाला था, उन्होंने बोला ठीक है मैं लेके जाता हूँ, लेकिन आपको डबल भाड़ा देना पड़ेगा और रिक्शा भी आपको चलाना पड़ेगा, मैं पैदल आऊँगा, ऐसा कहा. मतलब आप सोचिए, इतने पहले के, मतलब इतने बड़े एकदम सूट बूट में. और एक चीज़, उनके पास सोना भी था, वो सोने की चेन पहन के थे और एकदम अप टू डेट. फिर भी उनको जाति के वजह से वो मतलब अच्छे तरीके से कंफर्टेबली बैठ नहीं सके. अब ये है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर. इन्होंने बहुत संघर्ष लिया और संविधान में ये सब चीज़ें रख दी कि सबको समान अधिकार है. और यहाँ पे जब हम पूछते हैं कि डॉक्टर मतलब संविधान के जो राइटर है उनका नाम क्या है, और आप में से 70% बच्चे लिखते हैं कि, अब जो भी लिखे होंगे मुझे पता नहीं, लेकिन रॉन्ग आंसर लिखते हैं. समझ रहे? थँक यू. बघा, कळलं पाहिजे. मी तुम्हाला प्रबोधन विचार मंच एका वाक्यात अर्थ सांगतो. इकडे बघा, प्रबोधन विचार मंच दुसरं नाव आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. काय आहे? बघितले विधेला? बघितले का? अच्छा, काही लोकांना दिसलं असेल हाईट कमी आहे. आवाज ऐकला ना? हां, पूजा किधर आहे? पूजा इधर. बघा तुम्ही कुठे आहेत, तुम्ही सर्व लोक कुठे आहेत, तुम्हाला माहीत नाही तुमच्यासोबत काय होत आहे. हे प्रबोधन नाही आहे, हे तुमचं जीवन घडवण्याचं एक कार्यक्रम आहे. ते निमित्ताने निमित्ताने. अच्छा, इथे कुठल्याही शाळेचे 17 वर्षाच्या मुली असतील, आहेत का?
12च्या वर लोकमान्य शाळेच्या मुलं 12वीतले मुलं आहेत का? 12वीमध्ये लोकमान्यमधले आहे का रे इथे कोणी? अच्छा, कुठल्याही शाळेतले आहेत का? 16-17च्या वर आहेत कोणी? कोण आहे? हां, अरे कोणी पण या, एक जण. अरे हा लहान पोरगा एवढं बोलला, तुमच्या डेअरिंग नाही का रे? कोणीच नाही आहे? बरके मॅडम एकही नाही आहे? हां, ये रे ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा काय लाज वाटली यासाठी? हां, जिसको आहे शरम उसके फुटे करम. ये कोणत्या क्लासमध्ये आहे तू? मॅडम माईक द्या. हा फक्त रिप्रेझेंटेटिव्ह आहे तुमचा, लक्षात घ्या. इकडे काय नाव आहे? कोणत्या क्लासमध्ये आहे? चालू कर, बोल. 11th. माय नेम इज सक्षम विठ्ठलजी नन्नावरे. मी ANC या कॉलेजमध्ये आनंदी निकेतन महाविद्यालय वरोरा इथे शिकत आहोत. वय किती आहे? 17 रन. 17. लक्षात घ्या, तुम्ही सगळेच याच्या वयाचे आहेत, ठीक आहे? याने डेअरिंग केली. 17 वर्षाचा मुलगा आहे तो. ओके, तुला जर मी म्हटलं कुठे आहे? CBSE मध्ये आहे तू? CBSE नाव ऐकलंय का? स्टेट बोर्डमध्ये. ओके, तू इधर आ. बघा, हा स्टेट बोर्डमध्ये आहे. अरे काही लोकांनी इथं हाय प्रश्न नाही लिहिला आहे. मला आश्चर्य वाटते. वरोऱ्यामध्ये खूप काम करावं लागेल. सावित्रीबाई फुलेंनी कोणत्या क्षेत्रात कार्य केले? काही लोकांनी साहित्यिक लिहिलं, काही लोकांनी आरोग्य लिहिलं, काही लोकांनी पर्यावरण लिहिलं, पण खूप कमी आहे प्रमाण. शिक्षण क्षेत्रात ज्या सावित्रीबाई फुलेंनी काम केलं, मला नवल वाटते ते सुद्धा आपल्या पोरांना माहिती नाही. किती काम करावं लागेल. त्याचाच एक भाग आहे तुम्हाला की तुम्ही कोणत्या लेवलवर जीवन जगत आहे. तुम्ही लक्षात घ्या. आता हे यांचं कन्व्हर्सेशन. काय म्हटलं तुझं नाव? सक्षम. सक्षम 17 वर्षाचा मुलगा आहे. तो स्टेट बोर्डमध्ये शिकतो. स्टेट बोर्ड नंतर येतं याच्यावरची एक लेवल आहे, ते सेमी इंग्लिश म्हणा, कॉन्व्हेंट, साधी कॉन्व्हेंट असते ते कॉन्व्हेंट. त्याच्यानंतर असते एक CBSE बोर्ड. त्याच्यानंतर असते एक ICSE बोर्ड, जी पूजा शिकत आहे. आणि त्याच्यावरचा एक सिलेबस आहे CISE, ज्याच्यामध्ये हा विधेय शिकत आहे. तर आपण आता सक्षम आणि पूजामध्ये एक डिफरन्सेस चेक करू. सक्षम 17 वर्षाचा आहे, पूजा पण 17 वर्षाची आहे. आपण एक टेस्ट करू, काय डिफरन्स आहे एज्युकेशनचा. तुम्ही लक्षात घ्या तुमचं जीवन कुठं आहे. सक्षम, मला सांग, तुला इंग्रजीमध्ये मला 1 ग्लास पाणी पाहिजे असं म्हणायचं आहे, तू काय म्हणशील? आय वॉन्ट 1 ग्लास वॉटर. काय म्हटलं यांनी? अरे आवाज. हां, आय वॉन्ट 1 ग्लास वॉटर. कोणी म्हटलं? हां, जनरली हे नॉर्मल आहे, बरोबर आहे ना. आप पूजा माइक ले. आता ही पूजाला मी प्रश्न करतो. पूजा तू बता, अगर तुझे बोलना है कि मुझे 1 ग्लास पानी चाहिए तो क्या बोल सकती है? कैन यू गिव मी अ ग्लास ऑफ वाटर? फिर से बोल, जोर से. कैन यू गिव मी अ ग्लास ऑफ वाटर? काही कळलं? काही कळलं का? तुमच्यापैकी किती मुलं आहेत जे पूजासारखं बोलले असते? हात वरती करा प्रामाणिकपणे. नाही, आप नाही. पूजाने आन्सर दिला, सेम आन्सर तुम्ही दिली असते, प्रामाणिकपणे बोला, मग मी त्यांना बोलवतो. नाही मान्य केले? मान्य केले असेल तर हो म्हणा. मग अशी शिक्षण व्यवस्था राहिल्यानंतर तुम्ही बरोबरी कशी करणार आहे? अरे दोघेही एकाच इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर सिलेक्शन कोणाचं होणार आहे? पूजाचं. कोणाचं होणार आहे? मग तुम्ही कसे टिकणार आहेत एज्युकेशनमध्ये, सिस्टममध्ये? ही सिस्टम कशी काम करते, ही व्यवस्था कशी काम करते, तुम्हाला बाकीच्या गोष्टी माहीत नसल्यामुळं आम्हाला हे प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यावं लागते की हिचं एज्युकेशन त्याचं एज्युकेशन सेम जरी असलं तरी डिफरन्स काय असते थिंकिंगमध्ये, विचारांमध्ये, हे तुम्ही लक्षात घ्या. ही ICSE शिकत आहे. सक्षम, तुला डिफरन्स कळलं? मग तुमच्या सर्व लक्षात घ्या रे, तुम्ही सर्वांनी राष्ट्रपतीला एक पत्र लिहायला पाहिजे. तुम्ही सर्वांनी राष्ट्रपतीला एक पत्र लिहायला पाहिजे की मी 17 वर्षाचा आहे, मला असं इंग्रजी येते आणि माझ्या बाजूची मुलगी 17 वर्षाची आहे, तिला माझ्यापेक्षा चांगली इंग्रजी येते. असा दुजाभाव असणारा शिक्षण व्यवस्था भारत देशामध्ये का बरं आणल्या जात आहे? भारतीय संविधानामध्ये असं लिहिलेलं नाही आहे. भारतीय संविधानामध्ये असं कुठेही डिफरन्सेस करा असं लिहिलेलं नाही आहे. मग हे डिफरन्सेस का बरं आला आहे? कारण शिक्षणाचं खाजगीकरण झालं आहे, प्रायव्हेटायझेशन झालं आहे.
अरे भारतीय संविधानातलं एक लक्षात घ्या, तुम्ही इथे सगळे बसून आहेत, ए बाली थांब, तुम्ही इथे जे सगळे बसून आहात, ए येल्लो ग्रीन रुक, तुम्ही सगळे इथे जे बसून आहे भारतीय संविधानाची मेहरबानी आहेत, लक्षात घ्या. तुम्ही एज्युकेशन घेत नाही आहे, तुम्हाला एज्युकेशन मिळावं म्हणून बाबासाहेबांनी, सावित्रीबाई फुलेंनी संघर्ष केला. आणि हे जर संघर्ष तुम्हाला करावा लागेल, जिवंत ठेवायचं असेल तर तुम्हाला संविधान समजून घ्यावं लागेल. भारतीय संविधानात असं म्हटलं आहे की 14 वर्षाखालील सर्व जाती धर्माच्या मुलामुलींना, मी शब्द काय वापरतो लक्षात घ्या, 14 वर्षाखालील सर्व जाती धर्माच्या मुलामुलींना शिक्षण म्हणजे एज्युकेशन हे सक्तीचं, म्हणजे एकदम प्रेशराईज, सक्तीचं आणि मोफत असलं पाहिजे, कंपल्सरी आणि फ्री असलं पाहिजे असं भारतामध्ये लिहिलेलं आहे. मग फुकट असलं पाहिजे, फ्री असलं पाहिजे आणि कंपल्सरी असलं पाहिजे. असं असल्यानंतरही आज भारतामध्ये 29% लोक निरक्षर आहेत, ज्यांना लिहिताही येत नाही आणि वाचता येत नाही. हां जा बस 29%. आणि आम्ही शिकलेले पण अडाणी आहोत. अमिताभ कांता म्हणून एक नीती आयोगाचे अध्यक्ष होते, त्यांचा एक अहवाल आला, त्यांनी काय म्हटलं की या भारत देशामध्ये 5व्या वर्गातल्या मुलामुलींना साधी मातृभाषासुद्धा लिहिता येत नाही, अशी व्यवस्था या देशामध्ये आहे. अरे तुम्ही काय टिकणार आहे यांच्यासमोर? म्हणून तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे, तुमच्यातली ती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, तुमचा जो डिसिप्लिन आहे ते बाहेर काढा. तुम्हाला काहीतरी अपडेट व्हावं लागेल, अपग्रेड व्हावं लागेल, काहीतरी नवीन शिकावं लागेल. कळत आहे का? तो सरांनी सांगितलं ना, थुल सरांनी, गायकवाड सरांनी, तो काळ गेला. सिलेबसवर अभ्यास करून तुम्ही काही मोठे व्हाल, तो काळ गेला. ते राहिल्या काय म्हणते, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. जिसमें दमे वो आगे जा सकता है, लेकिन उसके साथ में उसके पास नॉलेज और स्किल होना. नोकऱ्या संपल्या आहे, म्हणून ज्याच्यात टॅलेंट आहे, कॅपेबल आहे, त्यांनी त्या नोकरीसाठी प्रयत्न केलेच पाहिजे. परंतु 100मधले जे 90% मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांनी याचा विचार करायला पाहिजे की माझ्यात जेवढी कॅपॅसिटी आहे मला त्याचं भांडवल भेटलं पाहिजे, रिझल्ट भेटलं पाहिजे. आणि तुम्ही जर UPSCमध्ये गेले असतात, MPSCमध्ये गेले असतात, ए बाली चहा सगळ्यांना भेटणार आहे, मला पण देतील. आणि असा जर प्रश्न तिथे विचारला असता आणि तुम्ही जर लिहू शकले नसतात तर तुम्हाला कसं फील झालं असतं? म्हणून स्पर्धा कुठलीही असो, ती स्पर्धाच असते, त्याचा दर्जा नसतो, तो छोटा नसतो आणि मोठा नसतो, ती स्पर्धा असते. आज कळलं तुम्हाला? कळलं की नाही कळलं? तुम्ही सर्व ग्रामीण भागातले लोक आहेत आणि माझं काम 100% ग्रामीण भागातल्या होतकरू विद्यार्थ्यांवरच आहेत. फॉरेनमध्ये जायचं स्वप्न बघा, डिसिप्लिन मेंटेन करा, अतिशय उच्च दर्जाचे शब्द वापरण्याचा प्रयत्न करा. कारण सामान्य बोलाल तर सामान्य जीवन जगाल, असामान्य जगाल तर असामान्य जीवन जगाल. हेच या प्रबोधन विचार मंच आणि युवा मंचचा आमचा उद्देश आहे. तुमचा हा आरसा तुमची टेस्टिंग केली आम्ही या पेपरच्या माध्यमातून. साधे प्रश्न आहे, परंतु यानंतर कुठे स्पर्धा होत असेल तर प्रश्न साधे जरी असले तरी सर्वांना ते साधे असणार नाही, याची काळजी घ्या. स्वतःचं परीक्षण करा. या डिफरन्सेस असलेल्या जगामध्ये तुम्ही कसे सर्वाईव्ह कराल. विधेयक सांगितल्याप्रमाणे रिझर्वेशन, आरक्षणाची व्यवस्था आता नाही आहे. आता प्रायव्हेटमध्ये पैसे भरून शिकावं लागते. ज्याच्याकडे पैसा असेल तो शिक्षण घेणार, ज्याच्याकडे नसेल मग तो काय करणार. मग तुम्ही सर्वांनी एक राष्ट्रपतीला पत्र दिलं पाहिजे की या देशातल्या प्रत्येकांना जर शिक्षण घेण्याचा अधिकार असेल, भारतीय संविधानाने दिलेला असेल, तर मग आम्हाला पैसे देऊन शिक्षण का बरं घ्यावं लागते. हा प्रश्न करण्याचा अधिकार तुम्हाला भारतीय संविधानाने दिलेला आहे. जर शाळेत गेल्यावरही जर तुम्हाला प्रश्न विचारण्याची ताकद निर्माण होत नसेल तर आता आम्हाला त्या सिलेबसचा अभ्यास करावा लागेल की त्या सिलेबसमध्ये अशी कोणती जादू आहे जी तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रवृत्त करू शकत नाही आहे. मग कदाचित आली वेळ तर आम्हाला तो सिलेबस चेंज करावा लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण बाबासाहेबांनी म्हटलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मग गुरगुरणारं शिक्षण गेलं कुठं? अरे तुम्ही पिणार नाही तर गुरगुरणार नाही, तुम्ही गुरगुरणार नाही तर तुमची येणारी पिढी कशी गुरगुराले. परत गुलामीत जायचं नसेल तर तुम्हाला हा प्रबोधनाचा कार्यक्रम डोक्यात घेऊन घरी जावं लागेल. बक्षीस मिळेल, सर्टिफिकेट मिळेल, तो भाग वेगळा, तो तुमच्या प्रोत्साहनासाठी आहे. परंतु आज जे लक्षात घ्या, तुमचं एज्युकेशन तुम्ही किती बॅकवर्ड आहेत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. समजलं का रे? हां हां. आणि त्या दृष्टीने काम करायला. कळलं तुम्हाला? मी काय बोललं कळलं? पक्का करणार? न्यूजपेपर रीड करणार? न्यूजपेपर रीड करा. विदे इधरा ये पे खडा हो जा. हा माझा मुलगा विदे 100%. माझ्या घरी 3 पेपर येतो, मराठी, हिंदी, इंग्लिश, हा 3ही रीड करतो.
टाइम्स ऑफ इंडिया येतो आणि 2 मराठी हिंदीचे पुस्तक येतात. अरे त्याचा वडील मी आहे म्हणून करतो आहे, कळलं की नाही? म्हणजे संगत त्याला तशी आहे. म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेमध्ये पेपर असतील तर प्रिन्सिपलकडे जा, मुख्याध्यापकाकडे जा, शिक्षकांकडे जा. तुम्हाला जर घरी पेपर लावायचं असेल तर मास्तरला पकडा आणि सांगा माझ्या पेपरचं बिल तुम्ही द्या 100 रुपये, मला पेपर लावा, मी रिटर्न देईल मोठा आल्यानंतर. एकही मास्तर असा भेटणार नाही की नाही म्हणणार नाही. इच्छा तुमची पाहिजे. म्हटलं ना, इच्छा तिथे मार्ग, मानसिकता. वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. आणि प्रास्ताविक करताना पूजा कुठे गेली? ओके, पूजाने इंग्रजीमध्ये बोलली प्रास्ताविक. समजलं का तुम्हाला? समजलं की नाही समजलं? समजलं? कोणाकोणा नाही, तुम्ही इंग्लिश मिडियम नाही. पूजाला आम्ही स्वतः सांगितलं की तुला बोलायचं असेल तर इंग्रजीमध्येच बोल, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे की तुम्हाला इंग्रजी किती महत्त्वाची आहे. वय सारखं आहे, कदाचित कलर सारखा असेल, कास्ट सारखी असेल, एरिया सारखा असेल, पण मानसिकतेमध्ये झालेला शैक्षणिक बदल सारखा नाही आहे. तुम्हाला ती उंची गाठावी लागेल. हा आरसा दाखवण्याचा, हा कार्यक्रम घेण्याचा उद्देशच होता की तुम्हाला तुमचा आरसा दाखवावा लागेल. हा आरसा घेण्याचं एक निमित्त होतं. आता कळलं? ओके, ठीक आहे. यानंतर आपण या ठिकाणी बक्षीस वितरणचा कार्यक्रम घेणार आहेत. तत्पूर्वी मॅडम कंटिन्यू करेल. थँक्यू. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण आपल्याला घ्यायचं आहे. बाबासाहेबांनी संविधान वाचा, संविधान समजून घ्या. ऋणानुबंधाच्या अशाच अपुल्या टिकून राहाव्या गाठी, निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी. ओढ असावी हृदयामध्ये, स्नेह असावा ओठी. निवेदिता पेटकर उभ्या आहेत आभार प्रदर्शनासाठी. निवेदिता मॅडमला विनंती आहे की आपण आभार प्रदर्शन करावे. आभार प्रदर्शन हे औपचारिक असतं आणि आभार प्रदर्शन हे परक्यांसाठी असतं. आपण आमचेच आहात, पण एक औपचारिकता म्हणून आभार प्रदर्शन इथे निवेदिता मॅडम करीत आहे. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम शिक्षणाचे आराध्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, तसेच माता भीमाई, रमाई, जिजाऊ आणि सावित्री या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करते. तसेच मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख मार्गदर्शक, मुख्य अतिथी, उद्घाटक, स्वागताध्यक्ष तसेच कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक व उपस्थित सर्वांना माझा सप्रेम जय भीम. स्वागत झाले, प्रस्तावना झाली, अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली. स्वागत झाले, प्रस्तावना झाली, अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली. मान्यवरांच्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली. शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली. सर्वप्रथम आभार प्रदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल मी कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानते. असं म्हणतात की एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. असेच उत्तम व्यक्तिमत्व असलेले प्रबोधन विचार मंच आणि युवा मंचचे मुख्य संयोजक माननीय विनोद सोनटक्के सर आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले व त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मोलाचे विचार व्यक्त केले, त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच ज्यांच्या शब्दांतून, मार्गदर्शनातून आपल्याला वादळांना झेलण्याचे साहस मिळाले, असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय राज गायकवाड सर आणि माननीय संजय थूल सर यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शकाचे स्थान स्वीकारले व आपल्या मार्गदर्शनातून बहुमूल्य असे विचार आमच्यापर्यंत पोहोचवले, त्याबद्दल मी त्यांचे हे मनस्वी आभार मानते. कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय ॲडव्होकेट भूपेंद्र रायपुरे सर यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेले मुख्य अतिथी माननीय संध्या चिवंडे मॅडम, माननीय संदीप चौधरी सर, माननीय ॲडव्होकेट अरविंद पेटकर सर, माननीय भाऊराव चिवंडे सर
माननीय आनंदराव वानखेडे सर, माननीय नरेंद्र कन्नाके सर यांनीसुद्धा आपले विचार आपल्यापर्यंत पोहोचवले आणि उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानते. तसेच काही कारणास्तव जे मान्यवर आज उपस्थित राहू शकले नाही त्यांनासुद्धा मी आभार मानू इच्छिते. आजच्या कार्यक्रमाचे संचालन फारच उत्तमरित्या ज्यांनी सांभाळले आहे त्या कल्पना कडू मॅडम, तसेच ईशा रामटेके मॅडम ज्यांनी आपल्या गीतातून मान्यवरांवर शब्दसुमने उधळली, आणि ज्यांनी प्रास्ताविक सादर केले ती पूजा उमरे यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानते. आणि स्पेशल आभार मानेल मी विधेयचे, कारण त्यांनी इतक्या कमी वयात त्याला एवढं ज्ञान आहे की त्या ज्ञानाच्या जोरावर त्यांनी त्याच्यापेक्षा जे मोठे इथे उपस्थित आहे त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवल्या, त्याबद्दल मी त्याचेही आभार मानते. आता आज ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम एवढ्या यशस्वीरित्या पार पडला तो म्हणजे आपला प्रेक्षक वर्ग. त्यांच्यासाठी 4 ओळी म्हणेन. जेव्हा वसंतात येतो फुलांना बहार, तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार. जेव्हा वसंतात येतो फुलांना बहार, तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार. श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार. तर अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्यांमुळे आज हा कार्यक्रम म्हणजे आजच्या या कार्यक्रमाला जे 4 चांद लागलेत त्या विद्यार्थ्यांचे पालकवर्गाचेही मी खूप मनापासून आभार मानते. आणि अप्रत्यक्षरित्या ज्या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला, ज्यासाठी मेहनत घेतली त्यांचेही आभार मानते. आणि आता शेवटी म्हणजे लास्ट बट नॉट द लिस्ट असे आपल्या कार्यक्रमाचे आयोजक जे उदात्त उत्तम विचाराचे प्रेरित असे कार्यक्रम घडवून आणतात, त्या आयोजकांचेही मी खूप खूप आभार मानते. पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानते आणि हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपवते. धन्यवाद.